विषय आहे तो जन सुरक्षा जो कायदा महाराष्ट्र सरकारने जो मध्ये टेबल केला होता, परंतु त्यावर त्याचा कायद्यात रूपांतर केलं नाही. तो कायदा ज्या प्रकारची जी परिस्थिती जनचळवळीमुळे त्यांची लोकसभेच्या इलेक्शन झाली होती, ज्या प्रकारचा एक नरेटिव्ह जन आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी देशभरात केंद्र सरकार विरुद्ध तयार केलं होतं, त्यासाठी त्यांना उत्तर देण्यासाठी अशा कायद्याची गरज होती. आज आपण बघितलं की या कायद्यामध्ये जर आपण ढोबळ मनाने बघितलं कायद्यामध्ये, तर त्यांनी तेलंगणा, छत्तीसगड सारख्या राज्यामध्ये हा कायदा आधी आलेला होता आणि त्या कायद्याच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या सुचवून त्यांनी हा नवीन कायदा आणला. आज आपण जर बघितलं तर संपूर्ण देशामध्ये ज्या प्रकारचा एक संविधान विरोधी ही जी प्रतिमा त्यांची निर्माण झाली आणि त्यामध्ये जनतेने त्यांच्या विरुद्ध मतदान केलं, तर ती प्रतिमा निर्माण करण्यामध्ये जे चळवळीमध्ये देशभरातले कार्यकर्ते म्हणजे डाव्या विचारांचे असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, प्रबोधनाचं काम करणारे कार्यकर्ते असतील किंवा नागरिकांच्या मूलभूत प्रश्नावर काम करणारे कार्यकर्ते असतील, त्यांना जो अनुभव या केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांना गेली 5-10 वर्ष मिळाला, त्याच्यातनं आणि ही ऍक्च्युअली जनतेची लढाई होती, जनतेने आपल्या हातात घेतली. फक्त ते लढाईला तोंड फोडण्याचं काम आपल्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी देशभरातनं केलं. आज जो कायदा त्यांनी प्रस्थापित आणला आहे, त्या कायद्यामध्ये शेवटी त्यांनी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी नक्षलवादाशी जोडण्याचा प्रयत्न केला. कारण फडणवीसांनी त्या कायद्याचे जे उद्दिष्ट आहे, त्या उद्देशिका जी कायद्याच्या फ्रंट पेजवर असती, ते त्यांनी शेवटच्या पेजवर लिहिली. तिथं त्यांनी नक्षलवादी कायद्याचा त्यांनी उल्लेख केला. संपूर्ण कायद्यामध्ये नक्षलवादाचा काही संबंध त्यांनी दाखवला नाही. फक्त एक नरेटिव्ह निर्माण करण्यासाठी. आणि गेल्या 1 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा नक्षलवादाचा धोका महाराष्ट्रामध्ये आहे असं विधान केलं होतं, परंतु नक्षलवादा काय धोका आहे ते स्पष्ट होत नाही. नक्षलवादाकडनं कुठलं असं समाज विघातक काम केसेस महाराष्ट्रामध्ये झाल्या त्याचाही डाटा ते देत नाही. फक्त काहीशे कार्यकर्त्यांना त्रास देण्यासाठी आणि त्यांना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या एकूणच प्रक्रियेतनं बाहेर ठेवण्यासाठी त्यांनी कायदा आणला आहे. कारण महाराष्ट्र हा प्रागतिक राज्य आहे, इथं सिव्हिल सोसायटी जनसंघटनेची ताकद खूप मोठी आहे. आणि भारतामध्ये जे कायदे तयार झाले, म्हणजे अन्न अधिकार कायदा असेल, भूमी अधिकार बिल असेल, आणि त्यानंतर जो वेगवेगळे कायदे इथल्या जनसंघटनांनी पॉलिसीवर काम करून काम तयार केले असतील, त्या सर्व कायद्याची जी रूपरेषा असतील, रोजगाराचं पण बिल असेल, मनरेगासारखा कायदा असेल, हे सर्व कायदे जे देशभरात लागू आहेत त्याची मुहूर्तमेढ ही महाराष्ट्रामधनं झालेली आहे. कारण महाराष्ट्रामध्ये प्रागतिक विचाराचे कार्यकर्ते असल्यामुळे, पॉलिसीवर काम करत असल्यामुळे एक रूपरेषा इथली ठरवली गेली आहे. त्या धर्तीवर केंद्रामध्ये कायदे तयार केले गेले. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये या सर्व जनसंघटनेची ताकद खूप मोठी आहे. त्यातल्या काहीशे कार्यकर्त्यांना ज्यांची ताकद आहे, ज्यांचं नाव आहे, अशा कार्यकर्त्यांना अटक करण्यासाठी हा एवढाच उद्दिष्ट ठेवून हे कायदे आणले गेलेले आहेत. या कायद्याचे जे काय तरतुदी आहेत कायदेशीर, ते ऍडव्होकेट संदीप तामणकर हे आपल्याशी बोलतीलच. संदीप तामणकर हे भारत जोडो अभियानाच्या जे सिव्हिल सोसायटी आणि काँग्रेस पार्टी म्हणजे महाविकास आघाडी यांच्यामधले ते तामणकर सर एक समन्वयक होते. तर ते तुम्हाला कायद्याची संपूर्ण माहिती देतील. असा या कायद्याच्या या तरतुदीबद्दल संदीप सर बोलतील. परंतु या कायद्याचे दूरगामी परिणाम इथल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर होणार आहेत. आताच एक आयजी होते, त्यांची बातमी वाचली, दिव्य मराठीला आली होती की यांनी कार्यकर्त्यांना या कायद्याचं घाबरण्याचा काय संबंध नाही म्हणतात. कारण हे कायदे या संघटनांसाठी कायदा आहे, कार्यकर्त्यांसाठी नाही. या कायद्याचे सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर ज्या मूलभूत कारण आपण सर्व कार्यकर्ते
हे अँटी इस्टॅब्लिशमेंटचा म्हणजे जो काही सरकार येईल त्या सरकारला आपण सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून प्रश्न विचारण्याचं काम आपण सगळीकडे करत असतो. तर आणि आपली भूमिका ही सर्व सरकारांच्या विरुद्ध होती. परंतु 10 वर्षाचा जो कारभार मोदी सरकारने या देशामध्ये केला त्याच्यासाठी त्या सरकारच्या विरोधात आपल्याला आपण महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीला आपण मदत केली आणि ही मदत आपण केल्यामुळं एक प्रकारचं नेरेटिव्ह आपण देशभरामध्ये सेट करू शकलो आणि त्यातूनच मोदी सरकारचा पराभव झाला. पराभव म्हणण्यापेक्षा जी ताकद तेवढी ताकद कमी झाली. सत्तेत ते आले, त्यांना हे पण मिळालं, बहुमत मिळालं, परंतु ज्या प्रकारचा पाशवी कारभार त्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये केला आणि सर्वसामान्य नागरिकाला त्यांनी भांबावून सोडलं. परंतु जो त्यांचा हिंदुत्व राष्ट्रवाद आहे त्या राष्ट्रवादाच्या धारपण बोथट झालेली आहे आणि त्यांना ते काटावरचं बहुमत मिळालं आणि बीजेपीची जी ताकद आहे ती ताकद आपण 60-65 जागेवर कमी झाली. त्यातून त्यांना एक एनडीएचं एक राजकारण म्हणजे एक गटजोड सरकार आपण आणण्यात यशस्वी झालो. त्यासाठी त्यांनी अशा प्रकारच्या जे जे नेरेटिव्ह सेट केले कार्यकर्ते आहेत देशभरातले त्यांना पकडण्यासाठी त्यांना जेलमध्ये टाकण्यासाठी यातनं सिद्ध काय होणार नाही. हे जे कायदे आणले त्यांनी हे कायदे हे अजामीनपात्र गुन्हा असलेले कायदे आणले. या कायद्यामध्ये आपण कायद्याच्या विरोधातही जाऊ शकत नाही. यामध्ये इथपर्यंत आहे तरतुदी की या कायद्याचा जर कोणी विरोध केला त्याच्यावर पण पोलीस कारवाई करू शकतात. एक प्रकारचा पोलिसी राज आणण्याचं एक काम या कायद्याच्या अंतर्गत हे महायुती सरकार करत आहे. आज जे देश पूर्ण ज्या संघटना हिंदुत्व संघटना देशभर हौदोस घालत आहेत, जर हा कायदा पास केला आणि सत्तेतनं गेले तर महाविकास आघाडी सुद्धा या कायद्याचा दुरुपयोग करू शकते. आपण एक प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते आहोत. कुठल्याही संघटनेवर एक दुरुपयोग होऊ नये ही आपली भूमिका आहे. कारण आपण वैचारिक लढाई आपण लढत असतो. ते धार्मिक संघटना असतील, सामाजिक संघटना असतील, आपल्या विचाराच्या पण नसतील, परंतु त्यांच्या बरोबरचा एक वैचारिक संघर्ष करण्याची आपली एक कॅपॅसिटी असते. त्या प्रकारे काम करत असतो. त्यामुळं सर्वांनी या कायद्याचा विरोध करायला पाहिजे. हे कायदे कोर्टात टिकणार नाही मान्य आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये काही कार्यकर्त्यांना ते 1-2 वर्ष जेलमध्ये ठेवून एक अद्दल घडवण्यासाठीच हे कायदे आणलेले आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी या कायद्याचा विरोध करायला पाहिजे. इब्राहिम भाईंनी जे मांडलं ते अगदी परफेक्ट आहे की इथून पुढच्या काळामध्ये म्हणजे समजा जर महाविकास आघाडीचं जरी सरकार आलं किंवा आता युतीचं सरकार आहे, हे आपण काम करणारे कार्यकर्ते कायम रस्त्यावरची लढाई लढत असतो. जनतेच्या न्यायाची किंवा सर्वसामान्यांच्या हिताची बाजू मांडत असतो. त्यावेळेस आपण कायम रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते आहोत आणि या आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना जरी ते काही नाही म्हटले तरी तो आपल्याला खूप ते पुढच्या काळात भविष्यामध्ये त्रासदायक होणार आहे. आणि हे त्रासदायक होणं थांबवायचं असेल तर आपल्याला काल परवा दिवशी आपली जी मीटिंग झाली त्या मीटिंग मध्ये तर आपण ठरवतोयच की गुरुवारपर्यंत आपल्याला आंदोलन करावं लागेल किंवा करणार आहोत. परंतु याच्यातनं एक लवकरात लवकर म्हणजे लवकरात लवकर आपल्या ऍक्शन कार्यक्रम झाला पाहिजे. तो ठरेलच मला असं वाटतं. परंतु महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका टायमाला आता पुण्यामध्ये झालं पण त्यानंतरच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात या कायद्याच्या बाबत आपल्या जशा मिटिंग झाल्यात आता सगळे बरेचसे लोक असतीलच, परंतु प्रत्येक जिल्ह्यामध्ये या मिटिंगा झाल्या पाहिजेत आणि प्रत्येक जिल्ह्यात आपल्यासारखे जे काम करणारे जनतेची चळवळ चालवणारे जनतेच्या हिताचं काम करणारे तुमच्या माझ्यासारखे सगळे कार्यकर्ते त्यांना एकत्र करून त्यांनी हे आंदोलन उभं केलं पाहिजे एवढीच माफक अपेक्षा आहे. धन्यवाद. तर मी एक थोडस हॅलो, हा मी जालिंदर अडसुळे आहे. फक्त कायद्याची थोडीशी पार्श्वभूमी आणि कायद्याची काही कलम आहे ते आपल्या माहितीसाठी सांगतो, म्हणजे आपल्याला पुढे ऍक्च्युली ऍडव्होकेट कडून कायदा समजून घ्यायला सोपं जाईल. पहिलं या कायद्याच्या संदर्भात जे आहे तर हा कायदा 2024चं विधेयक म्हणून मांडलं जाईल असं त्याच्यामध्ये म्हटलं गेलं होतं. या कायद्यामध्ये बेसिक ज्या संकल्पना ज्या दिलेल्या आहेत त्या सर्वसाधारण आपण जसं म्हणतो की कोणत्या कोणत्या गोष्टीवरती हा कायदा अवलंबून आहे तर त्यांनी वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत. त्यातली महत्वाची जी व्याख्या आहे बेकायदेशीर संघटना म्हणजे काय, तर त्याचा अर्थ त्यांनी असा दिलाय की जी संघटना
कोणतेही बेकायदेशीर कृत्य करण्यामध्ये गुंतलेली आहे किंवा तिच्या उद्दिष्टानुसार कोणतेही माध्यम, साधन किंवा अन्यथा यामार्फत प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे बेकायदेशीर कृत्य करण्याचा करण्यात येणार आहेत किंवा मदत करते किंवा त्यात प्रोत्साहन देते अशी कोणतीही संघटना, म्हणजे खूप सिस्टमॅटिकली जे जे काय आपण करतो, मग ती संघटना रजिस्टर आहे, कृती समिती आहे किंवा इतर ज्या काही संघटना वेगवेगळ्या पद्धतीनं काम करतात, आणि जर समजा सरकारला वाटलं की हे सरकारच्या विरोधी आहे किंवा सर्वांना नमस्कार. मी ऍडव्होकेट संदीप तामनकर आहे. तर हा जो कायदा आहे या संदर्भात काही 4-5 महत्वाचे मुद्दे मी मांडू इच्छितो. कारण कायद्यामध्ये जे काही तपशील आहेत त्याच्यामध्ये सगळ्या नागरी स्वातंत्र्याचा संकोच करून सरकारच्या ताब्यात सगळे अधिकार देणारे, तर हे बहुतांश मीडियामध्ये वगैरे आलेले आहेत. आताच भाऊनी सांगितलं की त्याच्यामध्ये कशा व्याख्या केलेल्या आहेत किंवा काय. सर्वात महत्वाची मुद्दा पहिला म्हणजे कायदा करण्याच्या ज्या प्रक्रिया असतात त्यांना पूर्ण गुंडाळून ठेवून हा कायदा केलेला आहे. म्हणजे कायद्याची एक पद्धत असते, प्रिएम्बल असतं. हा कायदा करण्याची गरज का भासली, काय परिस्थिती होती, त्याच्यानंतर वेगवेगळं, आणि त्याच्यानंतर त्याचे ज्युरिडिक्शन वगैरे या स्वरूपाचे प्रकार असतात. तर हे काही न करता एक वाटलं म्हणून केला अशा स्वरूपाचा हा कायदा केलाय. आणि त्याचा उद्देश स्पष्ट आहे. आत्ताच्याच लोकसभा इलेक्शन मध्ये आपल्या सिव्हिल सोसायटी, इंडिया आघाडी किंवा भारत जोडो अभियान किंवा वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी संविधान वर होऊ घातलेला हल्ला हा एक एकत्रित लढाई करून परतवून लावला. तर या सामाजिक संघटना आणि सिव्हिल सोसायटीची ताकद सरकारच्याही लक्षात आली आणि यांना काहीतरी चाप लावला पाहिजे ही आयडिया डोक्यात घेऊन त्यांनी हा कायदा, जो त्यांच्या म्हणण्यानुसार नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट NSA आहे किंवा हैदराबाद तेलंगणामध्ये असा कायदा आहे किंवा ओरिसामध्ये पण असा कायदा आहे असं सांगितलं जातं, तर त्याच्या आधारावर हा कायदा आणलेला आहे. याच्यामध्ये सरकारकडे प्रचंड शक्ती आलेली आहे की कोणत्याही स्वरूपाच्या व्यक्ती, संघटना केवळ संशयावरून त्यांना अटक करणं आणि त्यांच्या विरुद्ध कारवाई करणं. त्या कारवाईचं स्वरूप सुद्धा अतिशय गंभीर आहे. ह्याच्यामध्ये सीजर अँड सर्च आहे. हवालदारासारख्या माणसाला त्यांनी हे अधिकार दिलेले आहेत की तो तिथे जाऊन सीजर अँड सर्च करू शकतो, अटक करू शकतो, आणि प्रॉपर्टी जप्त करणं वगैरे यासारखे सुद्धा सगळ्या पॉवर सरकारकडे, पोलीस खात्याकडे दिलेले आहेत. एकंदरीत सरकारचा दिशा अशी दिसते की त्यांचा जास्त विश्वास, त्यांचा जास्त भर हा पोलिसी यंत्रणावर, पोलिसी खाक्यावर, दंडेलशाहीवर त्यांचा जास्त विश्वास आहे रादर दॅन की न्याय यंत्रणा. कारण न्याय यंत्रणेला बायपास करण्याचाच हा एक मार्ग आहे. हा एक प्रयत्न सरकारने केलेला आहे. याच्यामध्ये न्यायालयांचा रोल कमी करून एक ते सल्लागार मंडळ काय तयार केलेलं आहे, ज्याच्यामध्ये सरकार पुरस्कृत त्यांचेच सगळे स्पॉन्सर्ड लोक तिथे असणार आहेत आणि ते ठरवणार की एखादी संघटना ही सरकार विरोधी काय कृत्य करते का नाही करत. हे जे कायदे आहेत ड्रॅकोनियन किंवा एक प्रकारचं टेररिझम तयार करणारे, म्हणजे चळवळी करणाऱ्या, सरकार विरोध करणाऱ्या, कोणत्याही स्वरूपाचा डिसेंट व्यक्त करणाऱ्या लोकांची ताकद खच्ची करून टाकायची, त्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण करायची की जर तुम्ही, आणि अशा 2-4 कारवाया करून एक रोल मॉडेल उभं करायचं की दुसऱ्या कोणी असं काही केलं तर तुमच्या विरुद्ध देखील अशीच कारवाई केली जाईल. तुमच्या कुटुंबियांना, तुमच्या मित्रपरिवाराला, तुमच्या प्रॉपर्टीला, सगळ्यांनाच वेठीला धरलं जाईल. आपण पाहतो 3-3 वर्ष, 6-6 वर्ष, 9-9 वर्ष माणसं जेलमध्ये सडतात. ही सरकारची एक प्रकारची टेररिस्ट ऍक्टिव्हिटीच आहे. दुसरा नक्षलवादाचा मुद्दा त्यांनी काढलाय, अर्बन नक्षल. पण अर्बन नक्षल संदर्भात कोणती व्याख्या या कायद्यात केलेली नाही, कोणती आकडेवारी दिलेली नाही. मी जसं म्हटलं की कायद्याचं प्रिएम्बल असतं की त्याच्यात उद्दिष्ट काय आहेत, का करावा लागला, तर ते उद्दिष्ट वगैरे काही न देता ते फडणवीसांनी दिलेले एक निवेदन कायद्याच्या शेवटी जोडलेलं आहे.
अशा पद्धतीचं हे आहे. म्हणजे कायदा करण्याच्या प्रक्रियेमध्ये लॉ कमिशन, वेगवेगळे रिटायर्ड जजेस किंवा सिनियर लॉयर्स, सरकारमध्ये सुद्धा अनेक एक्सपर्ट्स असतात. अशा पद्धतीने एक संतुलित कायदा करणं अपेक्षित असतं. ते न करता हा पॉलिसी कायदा एक तयार केलेला आहे. त्याच्यामुळे सगळ्याच स्वातंत्र्यप्रेमी नागरिकांच्या म्हणजे स्वातंत्र्याचा संकोचच आहे. याच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होणारच हे स्पष्टच दिसतंय. घटनेनं दिलेली वेगवेगळी जी व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याचाही संकोच होणार. सरकार वाटेल त्याला आत टाकू शकणार आहे. त्यामुळे याच्या विरुद्ध अतिशय खंबीर ठामपणे त्याच्या विरुद्ध आपण उभं राहिलं पाहिजे. प्रत्येकच स्वातंत्र्य प्रेमी नागरिकाने याचा विरोध केला पाहिजे. आणि अर्बन नक्षल ही जी टर्म आहे ना, ही सरकार कॉइन एक चलनी नाण्यासारखं वापरतं. मध्यमवर्गीय अर्बन शहरी भागामध्ये ही खूप पॉप्युलर टर्म आहे आणि ते त्यांच्या मतदारांना भावते अर्बन नक्षल. अरे वा, सरकार काहीतरी करतंय, हे नक्षलींचा इंगा मोडला पाहिजे वगैरे, म्हणून तेही एक उद्दिष्ट सरकारचं आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला दोन पातळीवर हा लढा करावा लागेल असं माझं मत आहे. एक तर सरकारी आणि न्यायालयीन पातळीवर, कारण न्यायालयांचं महत्व कमी होतं आणि हा घटना विरोधी, संविधान विरोधी कायदा आहे, कारण तो स्वातंत्र्याला आणि मानवी हक्कांना पायमल्ली करणारा आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्याला नागरिकांच्या पातळीवर अर्बन नक्षल अशा स्वरूपाचं जे नॅरेटिव्ह सेट केलं जातं तसं नसून हा कायदा उलट सरकार पुरस्कृत टेररिझम आहे. आणि हा कायदा म्हणजे सरकार नागरिकांच्या मनावर दहशत निर्माण करण्यासाठी केलेलं कसं वेपन आहे हे आपल्याला जनतेला पटवून सांगावं लागेल. चळवळी करणारे काय फक्त आपल्यासारखे डाव्या पुरोगामी विचाराचे लोक नसतात. कामगार सुद्धा चळवळ करतात, आंदोलन करतात, पगारवाढीसाठी आंदोलन होतात, विविध सफाई कामगार असतात, स्वच्छ अजूनही इतर वेगवेगळ्या आस्थापनांमधले सरकारी कर्मचारी असतात. तर यापैकी प्रत्येकालाच या कायद्याची भविष्यात जाऊन झळ बसू शकते, हे आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवावं लागेल. एवढे काही विचार मी या निमित्तानं व्यक्त करतो. थोडक्यात धन्यवाद. धन्यवाद संदीप भाऊ. मला एक छोटस विचारायचं होतं हो. की आता बिल सादर करण्याचा प्रयत्न झाला होता, बरोबर, हो. संसद संपायच्या आदल्या दिवशी. विधानसभा विधानसभा संपायच्या आदल्या दिवशी हो. तर बिल सबमिट केल्यावर जसं तुम्ही आधी सांगितलं ते आधीची प्रोसिजर त्यांनी केलीच नाही आहे. म्हणजे हो. प्रिॲम्बल नाही, काही समिती गठन केली नाही एक्सपर्टची. बरोबर. पण बिल सादर केल्यानंतर कायदा होणं याच्यासाठीची काय प्रक्रिया असते हो. आणि ती प्रक्रिया करता येत नसली तर जे अध्यादेश काढतात हो. तो अध्यादेश पण त्यांचा येऊ नये यासाठी आपण कुठे कुठे इंटरव्हीन करू शकू असं तुम्ही सांगितलं तर चांगलं होईल. धन्यवाद. याच्यासाठी अध्यादेश एक राज्यपाल काढतात आणि त्याला अप्रुव्हल राष्ट्रपतींचं असतं. ही इमर्जन्सी प्रोव्हिजन आहे. आपत्कालीन स्वरूपात अध्यादेश काढला जातो. तर असं कोणता आपत्काल आता आलेला आहे, किती नक्षलवादी घटना घडल्या वगैरे, हे थोडं आकडेवारी सकट प्रश्न विचारून राज्यपालांच्याच कॉन्शियसला एक आव्हान केलं पाहिजे. अर्थात ते खाकी चड्डीवालीच असतात, त्याच्यामुळे त्यांच्या कॉन्शियसला आव्हान करणं हा एक हास्यास्पद प्रकारे, पण त्याचं आपल्याला मीडियामध्ये सर्वसामान्य लोकांपर्यंत एक आपल्याला संदेश पोहोचवता येईल की आम्ही या मुद्द्यावर राज्यपालांना आव्हान केलेलं आहे. दुसरं म्हणजे वेगवेगळे मीडिया आहेत त्याच्यामधनं हे करावं लागेल. तिसरं म्हणजे या कायद्याला जर तो आणला अध्यादेश तर त्याला कोर्टामध्ये चॅलेंज करावं लागेल की हा कायदा कसा अनकॉन्स्टिट्युशनल आहे. एवढ्या 2-4 गोष्टी ज्या आहेत त्या करू शकतो आपण. माझा प्रश्न होता की आता या कायद्यामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स आहेत त्याचं थोडंसं जर समजण्याचा प्रयत्न केला तर म्हणजे गुन्हा म्हणजे काय,
तर कोणकोणते गुन्हे हे या कायद्यामध्ये मेन्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या कायद्यामध्ये असणारे गुन्हे किंवा गुन्ह्याचं स्वरूप आणि ऑलरेडी आपल्याकडे इंडियन पिनल कोड आहे, तर याच्यामध्ये काही डिफरन्स आहे का? आणि याच्यामध्ये नाविन्य काय आहे की बऱ्याच गोष्टी याच्या इंडियन पिनल कोड मध्ये असताना हा तर मी नवीन सांगतो, कायदा मला आणण्याचं प्रश्न एक्झॅक्ट लक्षात आला. प्रोव्हिजन काय आहे? सॉरी, मला प्रश्न लक्षात आला, मी सांगतो. ओके एक ओके, तर ठीक आहे ठीक आहे. भारतीय न्याय संहिता नावाचा कायदा एवढा मोठा ब्रिटिश कॉलोनियल इम्पॅक्ट पुसून टाकण्याचा महान कलम कायदा 15 दिवसापूर्वी आणला. त्याच्यानंतर सरकारला 15 दिवसात लगेच या स्वरूपाचा नागरिक सुरक्षा कायदा आणण्याची गरज का पडली? कारण त्याच्यामध्ये विशिष्ट प्रोव्हिजन जी आहे, वेगवेगळे गुन्हे वगैरे काही नाहीत, फक्त एकच गुन्हा आहे, तो म्हणजे सरकार विरोधी मत व्यक्त करणं, सरकार विरोधी आंदोलन करणं, कृती करणं, सरकारच्या कोणत्याही निर्णयाला विरोध दर्शवणं. या स्वरूपाची कोणतीही कृती, एनिथिंग यू डू अगेन्स्ट द गव्हर्नमेंट इज ट्रीटेड ॲज अन ऑफेन्स अंडर दिस. म्हणजे सरकार विरोधी काहीही केलं तरी तो गुन्हा आहे. हा मेन उद्देश या कायद्याचा आहे. नाही, एकतर ज्या पद्धतीने हा कायदा विधिमंडळात मांडण्यात आला तो त्या दिवशीच्या बिझनेसच्या लिस्टमध्ये सुद्धा नव्हता. तो फक्त तिथे आणण्यात आला आणि त्याच दिवशी त्यांना मंजूर करून घ्यायची घाई होती. विधिमंडळात त्याला विरोध झाल्यामुळे तो तिथे थांबला गेला. पण अदरवाईज त्यांना आणि तो शेवटच्या दिवशी का आणला गेला? बिझनेस ऍडवायझरी कमिटी असते, त्या कमिटी समोर जायला पाहिजे की कोणते विधेयक मांडली जाणार आहेत. असं ते लिस्टेड नसताना सुद्धा या प्रकारे आणलं जाणं, याचा अर्थच सरकारचा उद्देश हे लपून छपून आणणं, त्याच्यावर फारशी चर्चा होऊ न देणं, हा एक होता. आणि दुसरं असं आहे की जे मगाशी पण बोललं गेलं की निश्चितच, आणि आता तुम्ही जर आजचं दुपारचं फडणवीसांचं भाषण ऐकलं असेल, पुण्यामध्ये जे भाजपा कार्यकर्त्यांचं संमेलन चालू आहे त्याच्यामध्ये केलेलं, त्यात त्यांनी उघडपणे असा उल्लेख केलेला आहे की आम्ही या निवडणुकीमध्ये दोन दोन पार्ट्या म्हणजे दोन पक्ष उभे होते. पक्ष एक पॉलिटिकल पार्टी या अर्थाने नाही, पण दोन गट, पण त्याच्यात एक विरोधी पक्ष होते आणि दुसरं फेक नॅरेटिव्ह होतं, असं त्यांनी म्हटलं. तर त्यामुळे आम्ही विरोधी पक्षांशी तर लढतच आहोत, पण हे फेक नॅरेटिव्ह जे आहे त्याच्या विरोधात, आणि ते कुठून आलंय हे आम्हाला माहिती आहे, त्यामुळे त्या फेक नॅरेटिव्हला थेट नॅरेटिव्हने उत्तर कसं द्यायचं याची पण मोर्चे बांधणी आम्ही करतोय. अशा प्रकारची संपूर्ण मांडणीमध्ये त्यांच्या भर होता. आणि काही शब्दप्रयोग जे त्यांनी वापरले की मी आता आपल्या कार्यकर्त्यांना सांगतो की मैदानात उतरा आणि ठोकून काढा, तर अशा प्रकारची भाषा त्या संमेलनात वापरली गेली. आणि जे काम महाराष्ट्रामध्ये विशेषतः चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी, सामाजिक संघटनांनी केलं, याची दखल त्या मानाने ज्यांना आपण मदत केली त्यांनी थोडी उशिरा घेतली, पण ज्यांना त्याचा फटका बसला त्यांनी त्याची दखल घेतलेली आहे. आणि त्यामुळे या आवाजाची मुस्कटदाबी करण्याचं हे धोरण आहे, हे निश्चित. आणि त्यामुळे तो कायदा अतिशय घाईघाईने ते विधेयक आणलं गेलंय, त्यामुळे त्याच्यातलं लॉजिक शोधायला गेलं तर सापडणार नाही. त्याच्यामध्ये कायदेशीर ज्या काही प्रक्रिया असतात किंवा जे टप्पे आहेत, ज्याचे त्याच्यातली तांत्रिक बाजू सुद्धा आहेत, त्या सगळ्या बायपास करून हा लादण्यासारखा कायदा हा त्यांनी आणलेला, आणि ते तिथे यशस्वी झाले नाहीत. म्हणून आता काही वर्तमानपत्रातून या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत की आम्ही अध्यादेश किंवा वटहुकूम आणू. आणि तुम्ही कालची जर दिव्य मराठी मधली संदीप पाटील हे जे आयजी आहेत, काय अँटी नक्षल सेल जो आहे त्याचे आयजी, ती मुलाखत वाचली असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की हे जे विरोध करतायत सगळे कार्यकर्ते, त्या कार्यकर्त्यांना ते सगळे मदत करणारेच आहेत नक्षलवाद्यांना, आणि त्यांच्यावर कारवाई होईल या भीतीने आता ते ही ओरड करतायत की हा कायदा लोकशाही विरोधी आहे वगैरे. त्यामुळे ते एका गोटात गोवणं त्यांचं सुरू झालंय. टीव्हीवर, पुढारीवर, चॅनेलवर जेव्हा याची चर्चा झाली, त्या चर्चेत मी पण होते, उमराणीकर होते जे पूर्वीचे IPS अधिकारी आहेत, त्यांनी तर हे सरळच म्हटलं की आता नक्षलवादी संविधानावर प्रेम करू लागलेत ही त्यातली जमेची गोष्ट आहे, पण संविधानाच्या आधारे आता नक्षलवाद. तर त्यांना मी सरळ म्हटलं की याचा अर्थ तुम्ही सगळ्या संविधान प्रेमी नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना एका गोटात ढकलताय आणि त्याला तुम्ही नक्षलवाद म्हणताय का? त्याला त्यांनी उत्तर दिलं नाही.
पण त्या प्रकारचं नॅरेटिव्ह ते तयार करतायत. आणि अगदी आता संदीप ताम्हणकरांनी सांगितलं तसं की सरकारला जाब विचारणं हाच गुन्हा ठरवू पाहतात, जो लोकशाही मधला संविधानिक अधिकार आहे. तर मूळ संविधानिक अधिकारच ते नाकारू पाहतात हे उघड आहे. त्याच्या विरोधात 18 तारखेला महाराष्ट्रामध्ये 22 ठिकाणी निदर्शनं झाली आहेत. भारत जोडो अभियानने कॉल दिला होता आणि त्यानुसार पुण्याजवळ पिंपरी चिंचवड मध्ये पण झालं. मराठवाड्यात, विदर्भात, कोकणात अनेक ठिकाणी त्याची आंदोलनं झाली. ते आता पुढे न्यायला पाहिजे. आणि हा स्पष्ट अनेक ठिकाणी पत्रकार परिषदा पण याबद्दलच्या झाल्यात. राज्यपालांना निवेदन देण्यासाठी आम्ही 19 तारखेला अपॉइंटमेंट मागितली होती. राज्यपाल कार्यालयातून या विषयावर अपॉइंटमेंट मिळणार नाही असं कम्युनिकेट करण्यात आलेलं. तेव्हा तरी ती आपण प्रयत्न चालू ठेवला पाहिजे. आणि महाराष्ट्रातली काही मान्यवर मंडळी, ज्यांचं काही वेगवेगळ्या क्षेत्रामधली दिग्गज मंडळी, त्यांच्या सहीने एक निवेदन राज्यपालांकडे जावं अशी एक माझी सूचना आहे. आणि भेट पण मागावी. आणि त्याबरोबरच पुन्हा एकदा म्हणजे महाराष्ट्रभर याचा पडसाद उमटतायत आणि हे पुढे आणण्यासाठी याच्याबद्दल कृती करणं आवश्यक आहे. एक शेवटची गोष्ट, फडणवीसांनी आज बोलताना अजिबात सामाजिक संघटना किंवा सामाजिक कार्यकर्ते यांचा उल्लेख न करता ते बोललेले. त्या फक्त फेक नॅरेटिव्ह याच्यावर त्यांचा जोर होता. पण त्यांच्या ही लक्षात आले असेल की असा उल्लेख करून ते कदाचित बुमरँग होऊ शकतं. आणि त्यामुळे ते न करता त्याचा आम्ही फेक नॅरेटिव्हला थेट उत्तर देणार आहोत अशा प्रकारे ती मांडणी आहे. तर ही गंभीर बाब आहे. त्यामुळे याची नीट दखल आपल्याला घ्यायला. धन्यवाद उपकाते, तुम्ही खूप चांगली भर घातली. मला एक असं सुचवायचं होतं की या सगळ्याला थोडस म्हणजे अपॉइंटमेंटच मिळणार नाही अशा अर्थाने, तर मतभिन्नतेचा अधिकार असं म्हणून म्हणजे भेट मागणं आणि अशा दिशेने आपण काही पुढे जाऊ शकतो का? म्हणजे त्या कायद्याच्या नावाला बायपास करत पण आपली मागणी कायम ठेवत, असं काही आपण स्ट्रॅटेजी म्हणून वापरू शकू का, असं सगळ्यांचंच मत हवं. आपण रीतसर विषय मांडूनच मागितली पाहिजे. म्हणजे विषय बदलायचं काही कारण नाही. याच विषयावर आम्हाला बोलायचंय. पण त्याच्यामध्ये आता आम्ही खरं तुषार गांधींना सुचवलं होतं, पण तुषार गांधी बाहेर परदेशात गेलेत, त्यामुळे त्यांना शक्य नव्हतं. पण ते आल्यानंतर तुषार गांधी असतील, डॉक्टर देवी असतील, महाराष्ट्रातले आणखीन काही ज्येष्ठ मंडळी असतील, पत्रकार, साहित्यिक, संपादक, सिनियर कार्यकर्ते, अशांच्या एका शिष्टमंडळाने ही भेट मागावी आणि राज्यपालांकडे हे द्यावं आणि त्यानंतर पत्रकार परिषद घ्यावी. असं करावंच. पण प्रत्येक विभागात याच्याबद्दलची एक काही परिषद, या स्वरूपाची मीटिंग किंवा रस्त्यावर उतरून आंदोलन हे आता झालेलं आहेच. पण ते आणखीन वेगवेगळ्या संघटनांनी पुढे न्यायची गरज आहे. त्यामुळे रस्त्यावर, पत्रकार परिषदेत आणि राज्यपालांकडे, या तिन्ही स्तरावर ते केलं पाहिजे. उल्काताई नमस्कार. मी एक मुद्दा जोडू इच्छितो. बोला बोला. हो, याच्यामध्ये थोडस आंतरराष्ट्रीय पातळीवरनं एक दडपण आणण्याची जर स्ट्रॅटेजी म्हणून जर काही करता आलं तर ते सुद्धा एक विचारात घेण्यासारखं आहे. कारण अनेक फंडिंग एजन्सी ज्या अनेक वेगवेगळ्या प्रगत राष्ट्रांमधल्या असतात, तर त्यांच्याकडनं या स्वरूपाचं जर आपण व्यवस्थित रिप्रेझेंटेशन करू शकलो की भारतामध्ये ह्युमन राईटची कशी गळचेपी होते आहे, त्याच्यासाठी कसे कायदे केले जात आहेत, तर हा एक ह्युमन राईटशी रिलेटेड आणि लॉलेसनेसचा किंवा हा मुद्दा हा एक घेऊन आपल्याला काही करता आलं तर त्या दृष्टीने विचार करावा. कारण आपल्याला आठवत असेल मेधाताईंच्या आंदोलनामध्ये आंतरराष्ट्रीय फंडिंग एजन्सीज स्पेशली त्यांनी त्या ह्युमन राईट व्हायोलेशन असेल किंवा रिलोकेशनच्या मुद्द्यावर पॉइंट्स थांबवले होते. भारत सरकारला जबाब विचारला होता, त्यांना ते कम्प्लायन्स करायचा रिपोर्ट तरी किमान द्यावा लागला होता आणि मग फंडिंग परत चालू झालं. असं तो मुद्दा आहे. मला असं वाटतं की आता हे त्यांनी विधानसभेत ते आणू शकले नाही तर त्याचा अध्यादेश तर नक्कीच काढतील. तर आपण या कायद्याविषयी मोठ्या प्रमाणावर जनतेचा प्रचार करावाच. पण महाविकास आघाडीने असं आश्वासन द्यावं की आम्ही सत्तेवर आलं तर हा अध्यादेश रद्द करू.
असा पण एक प्रचाराचा मुद्दा म्हणून महाविकास आघाडीने घ्यावा असं आपण त्यांना म्हणावं. आणि त्याच्यात पृथ्वीराज चव्हाणांनीच विधानसभेत विरोधी भूमिका घेतली आणि त्यांनी ज्या प्रकारे विरोध केला अनेक आमदारांनी, पण त्याच्यात पृथ्वीराज चव्हाणांचा पुढाकार होता, त्यामुळेच ते बारगळलं त्या दिवशी. तर ते या भूमिकेत आहेतच. बरोबर. हा, नमस्कार. आम्ही उल्काताई बोलले ते आम्ही एग्री आहे की आम्ही इंटरनॅशनल का नंतर एप्रोच करू शकतो, पण आपल्यामध्ये पण आंदोलन करायला पाहिजे ना, आपल्या स्टेट लेवलवरती, मुंबईमध्ये, शहरमध्ये. कधी कधी तो ऑपोजिशन पार्टीचा रोल काय यामध्ये? ऑपोजिशन सगळे आता काय ओपच करणार काय सभामध्ये, विधानसभामध्ये काय ते क्लिअर करायला पाहिजे. उद्या एक मीटिंग आहे ना नाना पटोले तर, जाताना तुम्ही हे लक्षात घ्या त्यांचे रोल त्यांनी काय करतात. बरोबर. नाही, त्यांनी ऑलरेडी विरोध केलेला आहे, विधिमंडळात विरोध केला म्हणूनच ते विधेयक बारगळलं. तेव्हा महाविकास आघाडीतल्या पक्षांचा त्याला विरोध आहेच. पण आपण हे राज्यपालांकडे जे जाऊ मागतोय ते त्यांनाही सुचवायला हवं की इंडिया आघाडी आणि आपल्यासारख्या संघटना यांचं एक शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट मागावी. ते विरोधी पक्ष नेत्यांनी मागितली तर त्यांना द्यावीच लागेल, विजय वडेट्टीवार आणि यांनी जर मागितली. पण ते सगळीकडे व्हायला पाहिजे. म्हणजे आपण रस्त्यावर पण केलं पाहिजे, राज्यपालांकडे पण, इंटरनॅशनल लेवलला पण, पत्रकार परिषदांमधून पण. पण अशा प्रकारे हात घातला गेला तर ती मुस्कटदाबी आहे, हे जे आपलं म्हणणं आहे ते पुढे आणायला हवं. आणि महाराष्ट्रातल्या काही कार्यकर्त्यांची यादी त्यांच्याकडे तयार आहे. मला हे म्हणायचं होतं की मगाशी उल्काताईंनी जे सांगितले की फडणवीस म्हटले आता मैदानात उतरा. आता हे मैदानात उतरा म्हणजे याचा अर्थ म्हणजे सरळ सरळ त्यांनी विरोधी पक्षाला किंवा आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना, आम्ही आपल्या संघटनांची नावं नाही घेतलेली, बरोबर आहे, परंतु या संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात उतरा हा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. उल्काताईच्या बोलण्यातनं ते तसंच, म्हणजे त्याचाच अर्थ असा अभिप्रेत होतो. आपण असू पुरोगामी कार्यकर्ते, त्याचबरोबर जे महाविकास आघाडीमधले जे कार्यकर्ते आहेत आणि महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत यांनी याला प्रखरतेने रस्त्यावर उतरून आंदोलन केलं पाहिजे. ही खरी तर आवश्यक आता आहे. आता जिथे जिथे आपण आंदोलन करू, आता आपण पुण्यामध्ये जे करणार आहोत, तर त्या ह्याच्यामध्ये या आंदोलनाची तीव्रता वाढवली पाहिजे. कारण अशी जर वक्तव्य फडणवीस सारखा उपमुख्यमंत्री ज्याच्याकडे ग्रह खाते असा माणूस करत असेल तर पुढे भविष्यामध्ये आपल्यासारख्याला काम करणं अवघड आहे. म्हणून यासाठी आक्रमक होणं गरजेचं आहे, एवढंच म्हणतो बस. आज ते आम्ही फडणवीस साहेबांचे भाषण ऐकले, ते ओपनली चॅलेंज केले की सगळ्यात, आणि त्याच्या कार्यकर्त्याला आव्हान दिले की तुम्ही रस्त्यावर उतरा आणि आंदोलन ह्याच्या विरोध काय आपले स्कीम आहे, गव्हर्नमेंटची स्कीम आहे, त्याच्या विरोधात काय ऑपोजिशन वेगळे प्रचार करता, तुम्ही ते गव्हर्नमेंटचे स्कीम दाखवून त्याला असे पण सांगितलं की आम्ही ऑपोजिशन पार्टीचे फॉर्म भरताना चुकीचे भरतात आणि सबमिट नाही करतात, कलेक्ट करतो आणि सबमिट नाही करतात, त्याबद्दल पण त्यांनी बोलले. असे बोलले ते की नंतर काय ब्लेम होईल, गव्हर्नमेंटची स्कीम आपल्याला भेटले नाही म्हणून, ते फॉर्म भरताना ते फॉर्म सबमिट नाही करतात, असं पण बोलले ते. काय तामणकर सर आणि उल्काताई आणि सगळेच जण आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पण चांगली चर्चा झाली. आपण नक्कीच ह्याच्यात पुढाकार घेऊन रस्त्यावर आणि सर्वच प्रकारे ज्यांना लिहिता येतं त्यांनी मला वाटतं ह्याच्याबद्दल लेख सुद्धा लिहावे. आणि आत्ताच सरकार हे या निमित्ताने अजूनच उघड झालं, पण इतरही ब्रिटिशांचे कायदे बदलवतं करत त्यांनी जे काय कायद्यामध्ये बदल केले त्यात अजून ते स्पष्ट नाही आहेत. पण एवढी एक गोष्ट नक्कीच आहे, मगाशी संदीप सर म्हणत होते तशी, की पोलीस यंत्रणेच्या हातात गोष्टी देणं आणि न्यायव्यवस्थेला सुद्धा डावलणं आणि संविधानातले आपले सगळे हक्क धाब्यावर बसवणं. तर त्यामुळे आपल्याला खूपच तीव्रतेने याचा विरोध करायला हवा, कारण नाहीतर लोकशाहीला काही अर्थच राहणार नाही ना. तर त्यामुळे आपण जे संविधान सन्मान यात्रा काढली 2018 मध्ये आणि सातत्याने सुरेश सावंत सर लेख लिहितात किंवा या सगळ्या गोष्टी आपण एकमेकात शेअर करूया. ज्यांना जिथे काही चांगलं आर्टिकल मिळेल असे काही निवेदन येतील ते कृपया सुजयकडे, तुम्हाला आज मेल आला त्याला पाठवा, म्हणजे तो इतरांनाही सर्क्युलेट करेल.
आणि आपल्या सगळ्या लढ्याला सगळ्यांना शुभेच्छा. आल्याबद्दल सगळ्यांचे खूप आभार. धन्यवाद.